स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे संकष्टीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता माझी देवपूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे। तर आता मी चाललोय बिनकामी गणेश मंदिरला। जे कोणी कोल्हापूरचे असतील त्यांना माहीत असेल, तर ते मंदिर आमच्या घरापासून खूपच जवळ आहे। तर तिथे आता आम्ही तर आता जस्ट मी गणपतीला जाऊन आलेले। तर आता अगोदर करणार खिचडी आणि मग त्यानंतर मग बाकीची कामं आवरणार आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। तर इथं पहिल्यांदा मी चिप्स तळून घेते, कारण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे लागलंच मी तळून ठेवणार होते, म्हणून मी इथं चिप्स आणि थोडे शाबूचे पापड असतात ते तळून घेतलेले आहेत। ते बघू शकता तुम्ही। तर त्याच तेलामध्ये आता मी खिचडी परतणार आहे। तर त्यासाठी मी यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि बटाटा घातलेला आहे। बटाटा चांगला शिजू द्यायचा आहे। तर यामध्ये मी आता घातलेले शाबू। मी एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला नाही, कारण माझा खिचडीच्या रेसिपीचा स्पेशल व्हिडिओ आहे या चॅनेलवर, तर प्लीज तो जाऊन तिथे बघू शकताय। तर यामध्ये मी घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट। छान असं परतून घ्यायचं आहे। शाबू मी आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली होती, त्यामुळे शाबू छान भिजते। यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये घालणार आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं। तर इथं बघू शकताय माझी खिचडी रेडी झालेली आहे। तर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। तर आता खिचडी झालेली आहे। तर त्यानंतर आता डायरेक्ट मी 5 वाजता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर इथे मी पहिल्यांदा चपातीसाठी पीठ मळून घेणार आहे। तर सुरुवातीला सगळं आवरायच्या अगोदर पीठ भिजवून घेते, म्हणजे सगळी कामं आवरेपर्यंत तोपर्यंत चांगलं पीठ भिजतं, म्हणून मी सुरुवातीला अगोदर पीठ भिजवून ठेवते, कणिक मळून ठेवते। तर जेवढं आपण चांगलं पीठ मळू तेवढे चपाती मऊसूत आणि छान होते, त्यामुळे चपातीचं पीठ छानच मळायला लागतं। तर बघू शकताय मी कशा पद्धतीने मळते। तर इथं आता माझं कणिक भिजवून झालेले आहे। तर ती मी एका पातेल्यात काढून झाकून ठेवते। तर आता पहिल्यांदा करणार आहे चहा, मग कामा स्टार्ट। तर इथे आम्ही पाण्याचा चहा घेत नाही, तर दुधाचा चहा घेतो। तर चहा घेतल्याशिवाय काही कामाला सुरुवात होत नाही। तर पहिला अगोदर चहा, तर चहा घेतल्यानंतर मग बाकीची कामं, स्वयंपाकाला सुरुवात। तर इथं मी स्वयंपाकासाठी करणार आहे घेवड्याची शेंग। तर त्या मी स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत। याला श्रावण घेवडा म्हणतात। तर ते मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। तर ते कढईमध्ये थोडंसं तेल घालून पहिल्यांदा भाजून घेणार आहे। तर त्या शेंगा मी भाजत टाकलेल्या आहेत। तोपर्यंत मी इकडं वरण भातासाठी कुकर लावून घेते। तर आम्ही घरामध्ये माझी 2 मुलं, आम्ही दोघं आणि सासरे असे 5 जण राहतो। त्या पद्धतीनं थोडंसंच लागतं, त्यामुळे मी थोडंच लावून घेते। तर इथे मी डाळ आणि
तांदूळ लावून घेते, तोपर्यंत शेंगा देखील तिकडे भाजत आहेत. तर इथं बघू शकताय, आणि लहान मुलं असल्यामुळं खूप गोंधळ होतो, त्यांच्याकडे लक्ष देत सगळा स्वयंपाक करावा लागतो. तर मी इकडं स्वयंपाक करत करत बाकीचे देखील कामं करून घेत आहे. इथं बघू शकताय कुकर लावलेला आहे मी, शेंगा देखील भाजत आहेत. तोपर्यंत जी दुपारी भांडी घासून ठेवलेली होती ती देखील लावून घेत आहे. मध्ये मध्ये शेंगा अशा हलवत मग भांडी देखील लावून घ्यायची. घरी लेडीज एकटे असेल आणि 2 लहान मुलं असतील तर किती दगदग होते, हे ज्या घरी लहान मुलं असतील त्यांना समजत असेलच. तर इथं शेंगा भाजलेले आहेत. तर आता मी थोडंसं तेल घालून कांदा घालून घेते. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, यासाठी या भाजीसाठी कांदा भरपूर लागतो. तर मी कांदा भाजत ठेवलेला आहे आणि इकडे भांडी देखील लावून झालेले आहेत माझे आता, आणि कुकर देखील गार झालेला आहे, इथं बघू शकताय. तर मी कांदा भाजत भाजतच माझी बाकीची कामं करत आहे. तर बघू शकताय मी कशा पद्धतीने करते. तर कांदा थोडा भाजला की मग यामध्ये ती शेंग घालून कांद्यासोबत पण थोडा वेळ भाजून घ्यायची आहे. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्या म्हणजे लगेच भाजण्यासाठी मदत होते. कांदा मऊ पडला की मग लगेच मसाले आपले हळद, गरम मसाला वगैरे, आणि भाजलं की मग थोडंसं आपलं कांदा लसूण मसाला घालायचा आणि थोडंसं फक्त पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे. तर आता माझा कुकर देखील थंड झालेला आहे आणि मी आता वरण फोडणी टाकून घेते. तर साधं सिंपल असं वरण करते मी. जिरं मोहरीची फोडणी दिली, थोडासा कढीपत्ता आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि शिजवून घेतलेली डाळ घातलेली आहे आणि थोडीशी मिरची घालायची आहे. जर आपल्याला हवे असेल तर, नसेल तर नाही घातली तरी चालेल. तिकडे माझी शेंग देखील बघू शकताय तयार झालेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं आमच्या घरी लागतं त्यामध्ये. तर अशा पद्धतीने मी साधं सिंपल असं फोडणीचं वरण केलेलं आहे. पण उपवासाला असंच लागतं आमच्या घरी वरण वगैरे. तर ते मी आता करून बाजूला ठेवलेलं आहे, वरण झालेलं आहे. तर आता या ठिकाणी करते मी संकष्टी असल्यामुळे गोड काहीतरी करते, म्हणून मी इथे शेवयाची खीर करते. तर या आहेत मँगोच्या शेवया, यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि ह्या थोड्या 5 ते 10 मिनटं परतून घ्यायच्या. तशा ह्या मँगोच्या शेवयांची खीर खूप छान लागते, नक्की करून बघा. तर आता शेवया चांगल्या भाजलेल्या आहेत, इथं बघू शकता. आता मी यामध्ये गरम पाणी घालून घेते आणि 5 मिनटं फक्त शिजवून घ्यायचे आहेत. हे झटकीपट होणारे आहे आणि मुलं देखील आवडीनं खातात, म्हणून मी थोडी जास्तच करते. तर अशा पद्धतीनं शिजवून झाली की यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे. तर बघू शकताय, एकदम जास्त पण पाणी नाही घालायचं, मग ते एकदम जास्त पातळ होतं. तर अशा पद्धतीने मी थोडंसं दूध देखील घालून घेतलेलं आहे. दूध घालून एक 5 मिनटं शिजवून घ्यायचे आहे फक्त. आता मी यामध्ये घातली आहे अर्धा चमचा वेलदोडीची पावडर. तर तुम्ही बदाम काजूची पेस्ट देखील घालू शकताय पावडर करून. तर यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त गोड हवे असेल तर जास्त घालू शकताय. तर साखर घालून एक 5 ते 10 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. तर इथं माझी खीर देखील रेडी झालेली आहे. तर आजचा माझा ब्लॉग मी इथंच थांबवते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, थँक्यू.